मॅडम आज मीटिंग असते तुमची फाल्यां जो कार्यक्रम आसा आमचो नारी शक्तीवंदन संमेलन आसा कार्यक्रम आणि हो गेले आमी म्हाका दिसता 9 जानेवारीच्यान ह्या कार्यक्रमाची आमी तयारी करता 9,000 प्लेसीसची पूर्ण देशान हो कार्यक्रम जावपाचो आसा। आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे बरकत म्हणजे कलकत्तान जी प्लेस आसा वेस्ट बेंगॉलान जी प्लेस आसा थंयच्यान वर्च्युअली एड्रेस करतले आणि हो कार्यक्रम दर एक मंडळान करपाचो ठरयला म्हणजे विधानसभा मंडळान। आणि हो कार्यक्रम जो आसा पळय न्ही आमी जवळ जवळ 40 जाग्याचेर 40 मतदारसंघान करपाचो ठरयला। हाची एक रिव्ह्यू मिटींग आशिल्ली। ह्या रिव्ह्यू मिटींगेन हो कार्यक्रम महिला मोर्चाचे अध्यक्ष आमचे आरती बांदोडकर आणि त्याचबरोबर आमचे शक्तीवंदन टीमीचे आमचे कन्व्हिनर सौ सुवर्णा तेंडुलकर हांच्या बरोबर डिस्कशना खातीर आशिल्ले की फाल्यांच्या कार्यक्रमाची तयारी कशी चल्ल्या किंवा खंयच्या कार्यक्रमान स्वता उपस्थिती ते आसतले। सो ह्या कार्यक्रमाचो आढावो घेवपा खातीर आयचे साऊथ गोवाचे अशी कसलीच डिस्कशन आयच्या ह्या मिटिंगेन जावंक ना। तुमचें नाव मॅडम तुमचें नाव मॅडम दुसरा आणि म्हणजे पंतप्रधानांनी 33% नारी शक्तीसाठी रिझर्वेशन दिलं आहे। उमेदवारी संदर्भात पण त्यांची तीच संकल्पना आहे, त्याच्या संदर्भात मॅडम काय सांगा? नाही मॅडम, नारी सन्मानसाठी 33% रिझर्वेशन दिलं आहे, त्याच्या संदर्भात काय सांगा? नारी शक्ती वंदन अधिनियम हे पारित झालेलं आहे आणि याच्याबद्दल बहुतेक सगळ्याकडे अभिनंदनाचा प्रस्ताव झालेला आहे आणि हे जे आमचं बिल जे पास झालेलं आहे लोकसभेमध्ये हे खरंच अभिनंदनीय आहे। मॅडम इफ यू गेट अ चान्स इन द कॉन्टेस्ट यू विल कॉन्टेस्ट मॅम? ऑल दीज आर पार्टी डिसिजन्स। बट आर यू रेडी फॉर? पण मॅडम मॅडम यू पण पंतप्रधानांचा महिलांनाच प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न आहे। सगळ्यांक देव बरें करूं।